आज आपण कॅरेट केक किंवा गाजर केकची रेसिपी पाहणार आहे। तर पौष्टिक अशी ही रेसिपी आज आपण बनवणार आहे। फक्त गव्हाच्या पिठापासून आणि तूप वापरून तयार केलेली ही गाजर केकची रेसिपी। मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आज आपण पाहणार आहे। करूया रेसिपीला सुरुवातच। आता आपण हा केक बनवण्यासाठी केकचं भांडं असतं त्याला तूप लावून घेणार आहे। हे जर भांडं नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये पण केक बनवू शकताय। तर हे भांडं असं तूप लावून ग्रीस करून घ्यायचे। नंतर बटर पेपर खाली तळाशी घालून घेतलेला आहे डब्यामध्ये। जर बटर पेपर नसेल तर तुम्ही यामध्ये गव्हाच्या पिठाचं डस्टिंग करू शकताय। नंतर आपण केकचं बॅटर बनवण्यासाठी बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये वितळलेला अर्धा कप तूप घ्यायचे। मेजरमेंट कपाचा वापर केला म्हणजे केक छान सॉफ्ट जाळीदार व्हायला मदत होते। नंतर आपण यामध्येच अर्धा कप पिठी साखर घालून घेतलेली आहे। तर पिठी साखर आणि तूप छान एकजीव करून घ्यायचे। मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचे। तर छान असं हे पिठी साखर आणि तूप मिक्स करून झालेले आहे। आता आपण यामध्ये ज्या कपाने तूप घेतलं होतं अर्धा कप त्याच कपाने अर्धा कप दूध घ्यायचे। सुरुवातीला हे अर्धा कपच दूध घालून हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। नंतर लागलं तर 1-2 चमचे आपण परत वापरणार आहे। नंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेतलेली। घरगुती मुलांना खाण्यासाठी बनवतो त्यामुळे आपण यामध्ये वेलची पावडर वापरलेली। तुम्ही या ठिकाणी सेन्स पण वापरू शकता। आता आपण यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलेले आणि आता ते चाळून आपण यामध्ये घालून घेणार आहेत। त्यासाठी चाळणी घेऊन 1 कप गव्हाचं पीठ चाळणीमध्ये घालून घेतलेले। यामध्ये पाव कप खाण्याचा सोडा घालून घेतलाय आणि अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचे। बेकिंग सोडा न वापरता पण हा केक अगदी जाळीदार तयार होतो आणि एकदम मऊसूत असा हा केक तयार होतो। गव्हाचं पीठ आणि बेकिंग सोडा छान असं चाळून घ्यायचे। नंतर आपण हे चाळून झाल्यानंतर यामध्ये किसलेलं गाजर घालून घेणार आहे। तर अगदी याच प्रमाणामध्ये तुम्ही ही केकची रेसिपी बनवली तर खूप छान असा हा केक तयार होतो। आता आपण ज्या कपाने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच कपाने 1 कप किसलेलं गाजर घेतलेले आणि तेही घालून घेतले। गाजर अगदी बारीक किसणीने किसून घ्यायचे आणि मगच यामध्ये वापरायचे। छान असं हे बॅटर मिक्स करून घेऊया आपण। तर अजून थोडंसं हे तुम्ही पाहू शकताय घट्ट आहे तर आपण 2 चमचे परत दूध घालून घेणार आहे। अर्धा कप आणि 2 चमचे असं दूध या ठिकाणी लागलेले। खूप सोप्या पद्धतीने हा केक तयार होतो। खूप काही वस्तू घालायची गरज नाही आणि अगदी चविष्ट पण हा केक तयार होतो। घरच्या घरी मुलांना खाण्यासाठी हा केक तुम्ही बनवू शकता। आता हे बॅटर भिजवून झाल्यानंतर आपण जे केक टीन तयार केलेला होता त्या डब्यामध्ये आपण हे बॅटर घालून घ्यायचे। दुधाचं प्रमाण पण थोडंसं कमी जास्त लागू शकतं। तर हा डबा टॅप करून झाल्यानंतर केक आपण तव्यामध्येच बनवणार आहे। तर तुम्ही तव्याच्या जागी कढई पण वापरू शकताय। तर हा जाड तळाचा लोखंडी तवा गॅसवर ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये हे मीठ घालून घेतलेले 1 वाटी भरून मीठ घालून घेतलेलं आहे। थोडंसं तवा आणि मीठ गरम झाल्यानंतर आपण यामध्ये हा डबा ठेवून देणार आहे। 35 ते 40 मिनिटांमध्ये हा केक तयार होतो। तर या पद्धतीने हा केक तयार झालेला आहे। 40 मिनिटांनंतर
चेक केलेले. तर हे सुरीने या पद्धतीने चेक करून घ्यायचे. सुरीला कुठेही केक चिकटला नाही म्हणजे हा केक तयार झालेला आहे. आणि हा डबा आपण खाली काढून घेतलेला आहे. पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण हा केक डब्यामधून खाली काढून घेणार आहे. तर या पद्धतीने सुरीने हा केक साईडनी कडा सोडवून घेतलेले आहेत. आणि आता आपण हा केक टीनमधून काढून घेतलेला आहे. बटर पेपरचा वापर केल्यामुळं डब्याला कुठेही चिकटत नाही हा केक. आता हा बटर पेपर काढून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता खूप स्पॉन्जी आणि मऊसूत असा हा केक तयार झालेला आहे. छान असा मुलांना आवडेल, डब्यामध्ये देता येईल असा हा केक तयार होतो. तर कुठल्याही साईजमध्ये हा केक कट करून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला तुम्हाला हा केक कट करून दाखवते एका स्लाइसमध्ये. तर पाहू शकताय तुम्ही खूप स्पॉन्जी जाळीदार असा हा केक तयार झालेला आहे. आणि गव्हाच्या पिठापासून तूप घालून तयार केला आहे, त्यामुळं अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होती. तर ही गाजर केकची रेसिपी तुम्ही या पद्धतीने नक्की करा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.